घरात विराजमान होणाऱ्या श्रींच्या मूर्ती आणण्याची लगबग सुरू आहे। तर मानाच्या गणपतींसह पुण्यातील गणेशोत्सव मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे। कसा आहे पुण्यातल्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहूया। गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि मोठी तयारी प्रत्येक शहरांमध्ये सुरू आहे। घरगुती गणेशोत्सव साजरा होतो तसा सार्वजनिक गणेशोत्सव जो साजरा होतो पुण्यातला पहिला मानाचा कसबा गणपती जो आहे त्याचा गणेशोत्सव आणि त्याची तयारी त्याचा आढावा आपण घेतो आहोत। आपण पाहतोय की कसबा परिसरामध्ये कशा पद्धतीने तयारी जी आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून कसबा गणपतीच्या मंडळाकडून या ठिकाणी केली जाते आहे। मानाचा पहिला असलेला कसबा गणपती मोठं वैशिष्ट्य मोठं महत्त्व या गणपतीला आहे आणि दरवर्षी सार्वजनिक पद्धतीने जो गणेशोत्सव साजरा केला जातो त्यालाही मोठं वेगळेपण आहे। याच निमित्तानं यंदा जो देखावा साजरा केला जाणार आहे त्या सगळ्या निमित्तानं सिद्धटेकचा जो बाप्पा आहे तो या ठिकाणी विराजमान केला जाणार आहे आणि त्याची तयारी त्याची जी लगबग आहे ती या ठिकाणी सुरू आहे। याच भव्य अशा मंडपात आपल्याला उद्या बाप्पा विराजमान झाल्याचं पाहायला मिळेल। या निमित्तानं आज नेमकी कशी तयारी असणार आहे आणि उद्या कशा पद्धतीचं एकूण नियोजन आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मला सांगा कसं एकूण आजचं नियोजन सुरू आहे, बाप्पाचं उद्या आगमन होणार आहे। मंगलमूर्ती मोरया। सर्वप्रथम पुढारीच्या सर्व दर्शकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात उद्या अत्यंत पवित्र आणि मंगलमय वातावरणात होणार आहे। पुण्याचा ग्रामदैवत व श्रीमानाचा पहिला कसबा गणपतीच्या उत्सव मंडपाची तयारी आता सुरूच आहे। यावर्षी सिद्धटेकचं मंदिराचा गाभारा जो आहे त्याचा देखावा केलेला आहे। त्यात चांदीच्या सिंहासनावर पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाची उद्या प्राणप्रतिष्ठापना करवीर नगरीतल्या अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने आमचे जे मूर्तिकार आहेत दोंडफळे त्यांच्याकडे आम्ही मूर्ती आणायला उद्या वाजत गाजत जाणार आहोत। आमच्याबरोबर उद्या आमचे पथकं असणार आहेत, ढोल पथकं असणार आहेत, वादन असणार आहे। साधारण किती वाजता 11:37 प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आपल्याला बघायला मिळते। याच मंडपामध्ये उद्या मानाचा पहिला असलेला ग्रामदैवत असलेला जो कसबा गणपती आहे तो विराजमान केला जाईल आणि जल्लोषात बाप्पाचं स्वागत जे आहे ते या मांडवामध्ये केलं जाणार आहे। स्वागत मोठ्या जल्लोषात बाप्पाचं याच भव्य अशा स्वागत मंडपामध्ये होईल आणि एकूणच मानाचा हा पहिला असलेला गणपती अर्थात पुढच्या बाजूला जे मूळ बाप्पाचं मंदिर आहे तेही आपण पाहतोय। रोषणाई विद्युत आकर्षक करण्यात आलेली आहे। ग्रामदैवत असलेला हा कसबा गणपती जो मूळ वर्षभर मंदिरात असतो त्याच्या अगदी समोरच्या बाजूला हे मांडव कशा पद्धतीने सजवलाय तेही आपण पाहिलं आणि अर्थात या मूळ मंदिरातला जो बाप्पा आहे तो गणेशोत्सवाच्या काळात आपल्याला या मंडपामध्ये विराजमान केल्याचं पाहायला मिळणार आहे। खरं म्हणजे पहिला मानाचा गणपती असल्यामुळे मोठा महत्त्व तर आहे पण मोठी गर्दी देखील या सगळ्या बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असते। यंदा कशा पद्धतीनं गर्दी होते आणि सामाजिक उपक्रमातून कशा पद्धतीनं हा महोत्सव साजरा केला जातोय हे पुढचे काही दिवस पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे। गणेशोत्सवाची जी आतुरता आहे ती सर्वांना लागलेली आहे। उद्या गणेशाचं आगमन होते आणि पुण्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळाचे जे मानाचे गणपती आहेत त्यांची सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे। तुळशीबाग गणपती असेल, मानाचा चौथा गणपती आहे आपण आता जो पाहतोय तो, त्याची सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे आणि यावर्षी या मानाच्या गणपतींमध्ये वेगवेगळे मंदिर जे देखाव्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत आणि ते यावर्षीचं वैशिष्ट्य असणार आहे। जवळपास सगळी तयारी पूर्ण झाली आहे। पुण्याचा चौथा मानाचा गणपती जो आहे तुळशीबाग गणपती, त्या गणपतीवर यावेळेस जगन्नाथाचं मंदिर जे आहे ते त्यांनी साकार केलेलं आहे आणि गणेश भक्तांना जगन्नाथ दर्शन घडवण्याचं काम जे आहे ते तुळशीबाग गणेश मंडळाच्या वतीनं करण्यात येते। अशाच प्रकारे शहरातील जे सर्व गणेश मंडळ आहेत त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळे देखावे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक गणेश मंडळाकडून उभं करतात। आपल्यासोबत नितीन पंडित आहेत जे या मंडळाचे पदाधिकारी आहेत। काय यावर्षी सगळं असणार आहे, उद्या स्थापना कशी असणार आहे, काय देखावा? गणपती बाप्पा मोरया ज्याची आतुरतेने वाट बघतो असा गणेश उत्सव अवघ्या 1 दिवसावरती येऊन टेपलाय।
ह्याची तयारी जवळजवळ 2-3 महिन्यापासून अगोदर आम्ही करत असतो आणि अत्यंत उत्साह आणि पवित्र वातावरण हा गणेशोत्सव साजरा होतो. आपण इथं बघताय तुळशीबाग मंडळाने यावर्षी जगन्नाथपुरीचं मंदिर इथं उभारलेलं आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आपण प्रतिकृती तर उभारलीच आहे, पण त्याचबरोबर जगन्नाथपुरी येथील गर्भगृह जिथे प्रत्यक्षात देव स्थानापन्न असतात असं गर्भगृह सुद्धा आपण केलेलं आहे. आणि खास जगन्नाथपुरीवरनं गुरुजी येऊन रोजचे जे षोडोपचार असतात म्हणजे जे धार्मिक विधी असतात ते सगळे विधी हे गुरुजी यथासांग करणार आहेत. पुण्यातील नागरिकांना गणेशोत्सवात येणाऱ्या गणेश भक्तांना जगन्नाथपुरीचं साक्षात सर्व धार्मिक विधी इथे अनुभवायला यावे ह्या हेतूने तुळशीबाग मंडळाने हा देखावा सादर केलेला आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता ह्या गणपतीच्या पूजेच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक सुरू होणार आहे. दुपारपर्यंत सर्व मानाचे गणपती जे आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठापना होणार असून उद्यापासून गणेश उत्सव खऱ्या अर्थानं सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.